मी परमेश्वराचे मनापासून आभार मानत आहे. आज परत एकदा देवाचं वचन तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला एक सुंदरशी संधी दिली. आपण गेल्या 3 दिवसापासून प्रगती 22 आणि वचन 14 कडे आपलं लक्ष आहे. पहिल्या दिवशी आपण शिकलो की जे लोक आपले पांढरे शुभ्र झगे धुतात त्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं की जे लोक स्वर्गात जातात त्यांना जीवनाच्या झाडाचं फळ खायला मिळेल. आणि आज आपण प्रगती 22 आणि वचन 14 मधून बघणार आहोत की वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते आशीर्वादित आहे. वेशीतून नगरीत जाणे व्हावे. वेशी म्हणजे एक स्वर्गाचं द्वार आहे आणि त्या स्वर्गाच्या दारातून जे लोक आत जातात आणि त्यांना पांढरे शुभ्र वस्त्र पण मिळणार आणि नंबर 2 त्यांना जीवनाचं फळ पण मिळणार आणि नंबर 3 त्यांना जीवनाचा मुकुट पण मिळणार आहे. आणि म्हणून आपल्याला स्वर्गाच्या राज्यात जाणं हा माझा आजचा विषय आहे. कारण प्रगती 22 आणि वचन 14 आपल्याला वेशीतून नगरीत जाणे व्हावे म्हणजे स्वर्गाच्या राज्यात जाणं होणं किती महत्वाचं आहे. मला सांगा, आज आपण पृथ्वीवर आहो आणि एखाद्या विमान बस स्टँडवर जाताना सहजच कोणी कोणाला जाऊ देतील का? नाही जाऊ देतील. कारण आपला पासपोर्ट पाहतील, आपले चेकअप होतील आणि सगळ्या गोष्टी पाहिल्याशिवाय ते आपल्याला विमानाचं बस स्टँड सुद्धा पाहता येत नाही. वर्षाने वर्ष आपण या भूतलावर आहो. कोणी पुणे शहरात आहे, कोणी औरंगाबाद शहरात आहे, कोणी कोल्हापूर, कोणी कराड, तर कोणी नागपूर सारख्या शहरात आहे. प्रत्येक व्यक्तीला उडणारं विमान दिसते, परंतु ते विमान कसं आहे, त्याचं बस स्टँड कसं आहे, ते कसं खाली उतरते हे पाहण्यासाठी सुद्धा आपल्याकडे काही गोष्टी ज्या पाहिजे, गेट पास म्हणा, पासपोर्ट म्हणा, तिथली जे काही तिकीटची रिझर्वेशन म्हणा, या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय आपल्याला विमान बस स्टँडवरती आज जाता येत नाही. तर मग स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करावा लागेल? कोणालाही असं वाटतंय का की आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणार म्हणून? तुम्हाला ते उदाहरण आठवते की ज्यावेळेस एक मुलगा धावत धावत प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, नाही का? धावत मार्क 10व्या अध्यायामध्ये आहे आणि काय म्हणाला की प्रभू, मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय करू? तेव्हा येशूने त्याला काय म्हटलं? तू आज्ञेचं पालन कर. तेव्हा तो म्हटला की मी कोणत्या आज्ञेचं पालन करू? खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटं बोलू नकोस, व्यभिचार करू नकोस, आईवडिलांचा सन्मान कर आणि जसं स्वतःवर प्रीती कर. आणि मग तो मुलगा म्हणाला की प्रभू, या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून पाळत आहे, या सगळ्या गोष्टीचं शिक्षण मला आहे. तरी येशू म्हटला की एक गोष्ट तुझ्यात उणे आहे. तुझ्याकडे जे आहेत ते सर्व विक, गोर गरीब अनाथ विधवांना दे आणि चल माझ्या मागे ये, म्हणजे तुला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळेल. त्याची संपत्ती त्याच्यासाठी अडखळण झाली,
कारण तो इतका श्रीमंत होता की आपली संपत्ती विकून गोरगरिबाला देऊन पूर्णपणे बर्बाद होऊन स्वर्गाच्या राज्यात जाणं हे त्याच्यासाठी फार कष्टाचं होतं. आणि म्हणून येशू काय म्हटला, सुईच्या नाड्यातून उंट पलीकडे जाईल. परंतु धनाचा लोभ ज्या व्यक्तीमध्ये आहेत त्यांना मात्र स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही, त्यांना जीवनाचं फळ खाता येणार नाही आणि त्यांना पांढरे शुभ्र वस्त्र पण मिळता येणार नाही. आणि म्हणून प्रगटी 22 आणि वचन 14 आम्हाला सांगते की या ठिकाणी आम्हाला वेशीत जाता यावं म्हणून आम्हाला आमचे पांढरे शुभ्र झगे धुणं हे महत्वाचं आहे. मग स्वर्गाच्या राज्यात जाण्याची तयारी कोणाकोणाची झाली, तर प्रत्येक जण म्हणाल माझी झाली, माझी झाली, माझी झाली. पण खरोखर आत्मपरीक्षण जर तुम्ही केलं तर खरोखर स्वर्गाच्या राज्यात जाण्याची आपली खरंच तयारी झाली का? कारण स्वर्गाच्या राज्यात जाणे म्हणजे तिथं जीवनाचं फळ खाणे, पांढरे शुभ्र वस्त्र घालणे आणि जीवनाचा मुकुट घालणे आहे. मग स्वर्गाच्या राज्यात जाण्याची तयारी ज्यांची झालेली आहेत ते लोक कोणते असायला पाहिजे? आज जर मी प्रश्न केला तर तुम्ही सगळेच्या सगळे काय उत्तर द्याल? स्वर्गाच्या राज्यात जाण्याची आमची तयारी झाली असं तुम्ही म्हणाल. परंतु पवित्र शास्त्रानुसार तुमची खरोखर स्वर्गाच्या राज्यात जाण्याची तयारी झाली की नाही झाली, ते वचन जेव्हा तुम्ही ऐकाल, ते वचन ज्यावेळेस तुम्ही समजून घ्याल, त्यावेळेस तुम्हाला समजेल की आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाण्याची तयारी झाली की नाही झाली, ते आपल्याला समजेल. तर त्यासाठी आपण माझ्याबरोबर तुम्ही योहान क्रूस शुभवर्तमान अध्याय 10 काढा. योहान क्रूस शुभवर्तमान अध्याय 10 आणि वचन 2, 3 आणि 4. योहान 10, 2 ते 4. आता या ठिकाणी काय लिहिलं पहा. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ द्वार उघडतो. मेंढरं त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरं बाहेर काढल्यावर त्याच्या पुढे चालतो व मेंढरं त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. तर या ठिकाणी एक मेंढपाळ आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि मेंढरं आपल्या मेंढपाळाची वाणी ऐकतात. मग आता तुमचं नाव काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, परंतु स्वर्गातील पित्याला माहिती आहे का? जर स्वर्गातील पित्याला जर माहिती नसेल तर आपण स्वर्गाच्या राज्यात कसं जाणार? मग स्वर्गातील पित्याला आपल्या नावाची ओळख असेल तर आपल्याला त्याची वाणी म्हणजे त्याचं वचन हे आपल्याला काळजीपूर्वक ऐकणं किती महत्वाचं आहे. कारण इथं काय सांगितलं, जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो आणि मेंढरं त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो. म्हणजे मेंढपाळाला आपल्या मेंढरांच्या प्रत्येकाच्या नावाची ओळख आहे, कारण तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या नावाने ओळखतो. योहान 1:12 जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला अशा प्रत्येकाला त्याने देवाची मुलं होण्याचा काय दिला? अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून तो प्रत्येक मेंढपाळ आपल्या मेंढरांना ओळखतो आणि ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो, कारण त्याची मेंढरं त्याची वाणी ऐकणारे आहेत. मग आज देवाची वाणी ऐकणं
आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. एदेन बागेत परमेश्वराची वाणी काय होती? हे आदाम, तू कुठे आहेस? हे आदाम, तू कुठे आहेस? तेव्हा आदाम म्हणाला की प्रभू, तुला पाहून मी घाबरलो आणि एका झाडाच्या पाठीमागे लपलो आणि आता मी तुझ्या समोर येऊ शकत नाही, कारण माझ्या अंगावर काय नाही आहे? कपडे नाही आहे. ही झाली सैतानाची वाणी. परंतु देवाची वाणी काय होती पहिले? की आदाम, सर्व प्रकारच्या झाडाचे फळ खा, परंतु बरं आणि वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तू खाऊ नको. म्हणजे एक सैतानाची वाणी आली आणि एक देवाची वाणी आली. आता सैतानाची वाणी काय आली? की या झाडाचं फळ जर तुम्ही तोडून खाल तर तुम्ही देवासमान बनाल. आणि देवाची वाणी काय आली? या झाडाचं फळ तुम्ही तोडून खाल तर तुम्ही खास मराल. मग आता कोणाच्या आज्ञेचं पालन झालं? शेवटी सैतानाच्या झालं. शेवटी सैतानाने जे काही आदाम आणि हवेच्या पुढे सोंग ढोंग मांडले त्याच गोष्टीचं पालन झालं. तर आता मात्र या शेवटच्या काळात ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी जे वधस्तंभावर बलिदान करून तुम्हाला आणि मला त्याची संतान, त्याची लेकरं होण्याचा जो अधिकार त्याने दिलेला आहे, तर आता आपल्याला देवाची वाणी ऐकायची आहे. ज्यावेळेस तुम्ही देवाची वाणी ऐकाल तेव्हा देवाला तुमचं नाव माहिती राहील आणि तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारून तो आपल्या मेंढवाड्यात घेईल, तो आपल्या स्वर्गाच्या राज्यामध्ये घेईल. म्हणजे पहिली गोष्ट, आपल्याला देवाची वाणी ऐकणं अतिशय महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आपण बघूया, योहान कृष्ण शुभवर्तमान अध्याय 14 आणि 4 ते 6. काढा बरं, योहान 14, 4 ते 6. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. थोमा त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण कुठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे आणि माझ्याकडे आल्याशिवाय कोणीही स्वर्गातील पित्याकडे जाऊ शकत नाही. म्हणजे स्वर्गाचं द्वार हे प्रभू येशू ख्रिस्त आहे. मार्ग तो आहे. जे लोक चुकीच्या मार्गाने जातात ते गाफील आहेत. जे लोक चुकीचा मार्ग निवडलेला आहे तो नाशाचा मार्ग आहे. कारण येशू म्हटला, मार्ग मीच आहे. मार्ग मीच आहे एवढाच म्हटला का? त्याच्यात सत्य पण मीच आहे आणि जीवन पण मीच आहे. पण थोमा काय म्हणतो की स्वर्गातला मार्ग आम्हाला ठाऊक नाही, मग आम्ही कसं जाणार? मग इतके वर्ष प्रभू येशू त्यांच्या बरोबर होता, इतके वर्ष प्रभू येशूने त्यांना शिक्षण दिलं, तरी पण थोमाला स्वर्गाचा मार्ग अजूनही समजलेला नाही. अजूनही समजलेला नाही. इतके वर्ष, 3.5 वर्ष थोमा येशू बरोबर राहून मोठमोठाले चिन्ह चमत्कार पाहूनही अजूनही त्याला स्वर्गाचा मार्ग सापडलेलाच नाही. आणि मग तो येशूला म्हणतो की स्वर्गाचा मार्ग कोणता आहे ते आम्हाला दाखवा. आज आपली पण परिस्थिती तशीच आहे का? आज आपण पण तसेच आहो का? आज आपल्याकडे पण तीच परिस्थिती आहे का? आम्हाला पुण्याला जाण्याचा मार्ग माहिती, कराडला जाण्याचा मार्ग माहिती, साताऱ्याला जायचा मार्ग माहिती, कोल्हापूरला जायचा मार्ग माहिती, परंतु स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग माहिती आहे का? नाही. प्रत्येकाला काय वाटतं? 60, 70, 80 वर्ष जगायचं,
मग आपण मरण पावल्यावर येशू येईल आणि आपला आत्मा घेऊन जाईल आणि मग घरातले लोक रडतील आणि शरीर बांधतील आणि पेटीत टाकतील आणि गड्ड्यामध्ये ठेवून देतील. अरे स्वर्गाचा मार्ग जर माहीतच नाही तर त्या गोष्टीला अर्थ काय आहे का? स्वर्गाचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्त एकच आहे. सत्य मार्ग सत्य आणि जीवन. येशू म्हटला मीच आहे आणि माझ्याकडे आल्याशिवाय कोणालाही कधीही स्वर्गातील पित्याकडे जाता येत नाही. मग मार्ग किती आहे जगात? पुष्कळ मार्ग आहेत. कोणी पूर्वेकडे जाते, कोणी पश्चिमेकडे जाते, कोणी उत्तरेकडे जाते, कोणी दक्षिणेकडे जाते. सगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने जाऊन लोक देवाचा शोध करण्याचा प्रयत्न करत आहे. लोक जिवंत देवाचा शोध करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या भागात मी राहतो तिथे एक मी प्लॉट घेतला. तिथला एक मुलगा एका काळामध्ये व्यवसाय करत होता, फळांचा बिझनेस करत होता आणि पता नाही काय त्याला मार्ग कोणता भेटला माहिती नाही. नंतर त्याने दाढी वाढवली आणि भगवे कपडे घातले आणि फेटा बांधला आणि मग हॉस्पिटलमध्ये जे लोक दवाखान्यात जायचे त्यांना म्हणायचं की दवाखान्यात जाण्याची काय गरज नाही, इथे माझा मठ आहे, तुम्ही या, तुम्ही 2 दिवसात नाही बरं होईल तर काय सांगू. असं म्हणता म्हणता काय झालं की लोक यायला लागले. कधी 4 लोक, कधी 10 लोक, कधी 20 लोक, कधी 40 लोक, तर आता 50, 60 ते 70 लोक येत आहेत आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा अंगारा देत आहेत, सोंगडोंग होत आहेत आणि तिथूनच म्हणत आहेत की आम्हाला बरं वाटत आहे म्हणून. म्हणजे चुकीचा मार्ग आज अनेक लोकांना पटत आहे आणि त्या मार्गाने जाण्यासाठी 100-200 रुपयाचं पेट्रोलही खर्च करतात आणि तिथं 500 रुपये त्यांच्या दानपात्रात पण टाकतात. अशा प्रकारे पैशाची अफरातफर होत आहे. चुकीच्या मार्गाने जाऊन स्वर्ग कधीच मिळत नाही आणि म्हणून येशूने म्हटले मार्ग मीच आहे, सत्य मीच आहे, जीवन मीच आहे आणि माझ्याकडे आल्याशिवाय कोणालाही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करता येत नाही. म्हणजे स्वर्गाचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्त एकच आहे, ज्या मार्गाने प्रत्येक व्यक्तीनं जाणं अतिशय महत्वाचं आहे. तिसरी आणि शेवटची गोष्ट, प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 3 आणि वचन 7 आणि 8 काढा बरं. प्रगटी 3 आणि वचन 7-8. फिलदिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही, तो असे म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडे ठेवले आहेत, ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळलेस व माझे नाव नाकारले नाही. तर या ठिकाणी फिलदिया येथील मंडळीच्या दूताला लिही आणि काय म्हणतो, जो पवित्र आणि जो सत्य आहे, ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे. दाविदाची काय आहे? किल्ली आहे. ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केले तो कोणी उघडणार नाही. म्हणजे याच्याकडे किल्ली आहे आणि कोणी जर स्वर्गाचं द्वार उघडलं तर कोणी बंद करणार नाही आणि ज्यांनी बंद केलं तर कोणी उघडणार नाही. तो असे म्हणतो, कसे की तुझं कृत्य मला ठाऊक आहे. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडे ठेवले, ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे,
तरी तू माझे वचन पाळले आणि माझं नाव नाकारलेलं नाही. म्हणजे जे लोक विश्वासात आहेत, जे लोक विश्वासात कमजोर झालेले आहेत, त्यांच्यासाठी स्वर्गाचं द्वार स्वतः परमेश्वराने उघडलेलं आहे. ते कोणी बंद करू शकत नाही. देव म्हणतो की तुला शक्ती थोडी आहे, तुला ताकद थोडी आहे, तरी पण तू माझ्यावरचा विश्वास आणि माझं वचन आणि माझं नाव या 2-3 गोष्टी तू नाकारलेल्या नाही. म्हणजे शक्ती थोडी आहे, पण विश्वास मात्र कसा आहे? मोठा आहे. नाव पण नाकारलेलं नाही आणि वचन पण त्याने सोडलेलं नाही. तर अशा प्रत्येक व्यक्तीसाठी स्वर्गाचं द्वार परमेश्वराने उघडं ठेवलेलं आहे. म्हणून शक्ती जरी आपली थोडी असेल, अशक्तपणा आपल्या जीवनात असेल, परंतु आपल्या अशक्तपणामध्ये सशक्त देणारी ताकद कोणाकडे आहे? देवाकडे आहे. आपल्या अशक्तपणात शक्ती देण्याचं सामर्थ्य कोणाकडे आहे? देवाकडे आहे. मग शक्ती जरी थोडी आहे, परंतु तो म्हणतो की माझ्यावरचा विश्वास तू डगमगवलेला नाही, माझ्यावरचं नाव तू नाकारलं नाही आणि माझं वचन पाळणं सुद्धा तू बंद केलं नाही. म्हणून तुझ्यासाठी मी स्वर्गाचं द्वार उघडं ठेवलेलं आहे. मग अशक्त माणसावर काय काय येते? बरं, तुम्ही कधी अशक्त झाले का? झाले का? अरे झाले का? अरे हो की नाही? बरं, जाऊ द्या. आता एखाद्या व्यक्तीला उलटी होते आणि जुलाब होते, त्यावेळेस तो पूर्णपणे काय होतो? अशक्त होतो. त्याला चालताना त्याच्या पायात आड्या पडतात, बोलताना तो तोतरा बोलतो. मग तो पूर्णपणे अशक्त झालेल्या व्यक्तीला लोक घरातच ठेवतात का? नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये नेतात. मग हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर डॉक्टर त्याला विचारतो की याला उलटी किती वेळ झाली? 4 वेळेस. संडासला किती वेळेस गेला? 4 वेळेस. म्हणजे याच्या शरीरातलं पाणी हे पूर्णपणे काय झालं? कमी झालं. मग आता आपल्याला याच्यात भरपाई आणण्यासाठी सलाईन चढवावं लागेल आणि म्हणून ते सलाईन मध्ये इंजेक्शन देतात, सलाईन मध्ये ग्लुकोज टाकतात, सलाईन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्रोटीन टाकतात आणि सलाईनच्या द्वारे शरीरातलं गेलेलं पाणी परत एकदा शरीरात आणण्याचा प्रयत्न करतात. उलटी, मळमळ, जुलाब सर्व थांबवतात आणि मग 3 दिवस अशक्तपणाचं जे शरीर आहे ते 3 दिवसात पूर्णपणे बरं झालं. 30,000 रुपये डॉक्टरची फी दिली का मग मात्र तो टणटणीत घराकडे येतो. बरोबर आहे ना? तशाच प्रकारे आध्यात्मिक जीवनात या मंडळीतले लोक अशक्त आहेत, परंतु त्यांनी विश्वास नाकारला नाही, त्यांनी जिवंत देवाचं नाव नाकारलेलं नाही आणि त्यांनी देवाचं वचन हे पण नाकारलेलं नाही. म्हणजे वचनात पण आहेत, प्रार्थनेत पण आहेत आणि देवाच्या सानिध्यात पण आहे. म्हणून यांच्यासाठी हे स्वर्गाचं द्वार परमेश्वराने उघडं करून ठेवलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे पहिली गोष्ट योहान 10:2-4 देवाची वाणी ऐकणारे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी स्वर्गाचं द्वार उघडं आहे. नंबर 2 योहान 14:4-6 परमेश्वराच्या मार्गाने चालणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी स्वर्गाचं द्वार उघडं आहेत, ते आपण पाहिलं. आणि नंबर 3 जे अशक्त आहेत, नाही का, प्रगटी 3:7-8, परंतु जे अशक्त आहेत
परंतु त्यांनी जो विश्वास देवावर ठेवलेला आहे, वचनावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्यासाठी सुद्धा स्वर्गाचं द्वार उघडलेलं आहे. पण जे लोक देवाची वाणी ऐकतच नाही, जे लोक सत्याच्या मार्गाने चालतच नाही, जे लोक विश्वासात पुढं आणि पुढं जीवन जगतच नाही, अशा लोकांसाठी स्वर्गाचं द्वार कसं उघडं राहील? अशा लोकांसाठी वेशी कशा उघड्या राहील? नाही राहणार. आणि म्हणून वचन समजून घेणं हे माणसासाठी किती महत्वाचं आहे. आणि त्यासाठीच हे प्रगटीकरणाचं शिक्षण आहे की तुम्ही या गोष्टी समजून घ्यावं. या अगोदर आपण काय करत गेलो? वचन वाचत गेलो, पुढं आणि पुढं होत गेलो, वचन वाचत गेलो, पुढं आणि पुढं जात गेलो. परंतु याच्यामध्ये जे गांभीर्य आहे, याच्यामध्ये जे सत्यता आहे, त्याची जेपर्यंत फोड आपल्याला होत नाही, त्याचं जेपर्यंत स्पष्टीकरण होत नाही, तेपर्यंत मनुष्य स्वर्गाच्या राज्यापासून दूर आहे. कारण प्रगटी 22 आणि वचन 14 काय सांगते की जे लोक स्वर्गाच्या राज्यात जातात त्यांना पांढरे शुभ्र वस्त्र मिळणार, ते पण आपण पाहिलं. त्यांना जीवनाचं फळ खायला मिळणार, ते पण आपण पाहिलं. आणि ज्यांच्यासाठी स्वर्गाचं द्वार उघडलेलं आहे त्यांना आत जाताना पण पाहिलं. परंतु आता प्रगटी 3:7-8 मध्ये तो म्हणतो की तुला शक्ती थोडी आहे, तू अशक्त आहे, परंतु तुझ्यासाठी स्वर्गाचं द्वार उघडं ठेवलेलं आहे आणि ते कोणी बंद करू शकत नाही. कारण माझ्याकडे किल्ली आहे, मी जर बंद केलं तर कोणी उघडणार नाही, आणि कोणी उघडलं, मी जर उघडलं तर कोणी बंद करणार नाही. पण तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझं वचन पाळलेलं आहे, माझं नाव दृढ धरलेलं आहे आणि माझ्यावरचा विश्वास तू नाकारलेला नाही. म्हणून तुझ्यासाठी स्वर्गाचं द्वार हे उघडं करून ठेवलेलं आहे. म्हणून प्रियांनो, आज तुम्ही आणि मी त्या मूर्ख मुलीसारखे नाही, तर त्या शहाण्या मुलीसारखे जागृत राहा. कारण शहाण्या मुलींना जेव्हा समजलं वर येत आहे मत्ती 25 अध्याय तुम्ही पहा, तेव्हा त्यांनी शहाण्या मुलींनी आपल्या बरोबर दिवे आणि दिव्याबरोबर तेल घेतलं. पण मूर्ख मुलींनी दिव्याबरोबर तेल घेतलं नाही. शेवटी वर आला, ज्यांची तयारी झाली त्या आत गेल्या आणि मूर्ख मुली तेल शोधण्यासाठी गेल्या. कारण त्यांच्यातली मूर्खपणा, त्यांच्यातली अधाशीपणा, त्यांच्यातल्या संसाराच्या चिंता, कुटुंबाच्या चिंता याने त्या पूर्णपणे बेजार झालेल्या होत्या. आणि म्हणून त्यांच्याकडे तेलच नव्हतं. आणि मग तेल विकत घ्यायला गेल्यावर द्वार काय झालं? बंद झालं. द्वार काय झालं? बंद झालं. आणि शेवटी पूर्ण गाव फिरून स्वर्गाच्या दारापाशी आल्यात. तुम्ही प्रगटी मत्ती 25 अध्याय 1 पासून 13 पर्यंत वाचा, तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. मग तिथे त्या आल्यात आणि दरवाजा ठोकून काय म्हणतात? प्रभूजी, प्रभूजी, आमच्यासाठी काय उघडा? द्वार उघडा, आमच्यासाठी द्वार उघडा. आणि आतून एक वाणी आली की मी तुम्हाला ओळखत नाही. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून तुम्ही निघून जा. कारण त्या जागृत नव्हत्या, म्हणून देवाला त्यांची ओळख नव्हती. आज तुम्ही आणि मी त्या शहाण्या मुलीसारखे जर जागृत असाल, तयारीत असाल, तर मग मात्र तुमच्या आणि माझ्यासाठी वेशीत प्रवेश करण्यासाठी परमेश्वराने मार्ग मोकळा केलेला आहे. कारण प्रगटी 22:13-14 मी अल्फा और ओमेगा, पहिला आणि शेवट,
आदी आणि अंत आहे. आणि तो म्हणतो आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा, वेशीतून नगरात आपले जाणे व्हावे आणि आपले जगे धुतलेले असावे, तेव्हाच आपण आशीर्वादित होऊ. तर या ठिकाणी आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा. मग काल आपण पाहिलं की जीवनाचं फळ, त्यानंतर वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे, जाण्यासाठी आपल्याला देवाची वाणी ऐकावं लागेल, आपल्याला देवाच्या मार्गाने चालावं लागेल, आपल्याला विश्वासात स्थिर राहावं लागेल, तेव्हाच तुम्हाला आणि मला आत जाता येईल, पांढरे शुभ्र वस्त्र मिळेल आणि सदा सर्वदा परमेश्वराच्या राज्यात राहण्याची संधी मिळेल. म्हणून देवाचे प्रिय लोक हो, या शेवटच्या काळात जीवन जगत असताना अन्नाचा दुष्काळ पडणार नाही, पाण्याचा दुष्काळ पडणार नाही, देवाचं वचन ऐकण्याचा दुष्काळ पडणार आहे. म्हणून एक एक वचन काळजीपूर्वक ऐका, एक एक वचन काळजीपूर्वक समजून घ्या, एक एक वचन काळजीपूर्वक वाचन करा, एका एका अभ्यासालाकडे लक्ष तुम्ही द्या. कारण प्रगटीकरण होणाऱ्या गोष्टी आहेत. कारण स्वर्गाच्या राज्यात जर आमचा प्रवेशच झाला नाही तर आम्हाला जीवनाचं फळ खायला मिळेल का? नाही. जीवनाचं मुकुट आम्हाला मिळेल का? नाही. पांढरे शुभ्र वस्त्र आम्हाला मिळेल का? नाही. म्हणून येशू लवकर येणार आहे. तो कोणत्या टायमाला कोणत्या वेळेस येईल माहिती नाही, परंतु तुम्हाला आणि मला त्या शहाण्या मुलीसारखं जागृत राहण्याची, तत्पर राहण्याची गरज आहे. चला आपले नेत्र बंद करूया. परमेश्वराच्या हातात आपलं जीवन आपण समर्पण करूया. पवित्र 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 सेनाओं के यहोवा परमेश्वर पिता, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या माझ्या देवा, प्रभू वेशीतून आत आमचं जाणं व्हावं, यासाठी प्रभू आम्ही तुझी वाणी ऐकणारे, तुझ्या मार्गाने चालणारे आणि विश्वासात दृढ उभे राहणारे असावं, अशी कृपा, अशी दया तू कर परमेश्वर बाप्पा. तुझी लेकरं मी तुझ्या पवित्र हातात समर्पण करत आहे. जरी आम्ही थोडके लोक तुझं वचन ऐकत आहोत, तरी पण देवा हे वचन इतरांसाठी फार मोठं आशीर्वादित आहे. म्हणून अनेक लोक परमेश्वरा यामध्ये जुळले जाऊ दे. अनेक लोकांनी प्रभू या प्रगटीकरणाच्या शिक्षणाकडे लक्ष लागू दे, की जेणेकरून देवाप्पा या शेवटच्या काळामध्ये ज्या गोष्टीचं त्यांना गरज आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांना प्राप्त होईल. अशी कृपा, अशी दया तू कर. प्रत्येकाचं जीव, प्राण, आत्मा, शरीर, मन सर्व काही मी तुझ्या हातात समर्पण करीत. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली बाप्पा, ऐकाने स्वीकार कर. आमेन.